एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। सभापती स्थायी समिती पदाच्या निवडणुकीसाठी सानप मच्छिंद्र बाळासाहेब या एकमेव उमेदवार शिल्लक राहिलेली त्याला सभापती स्थायी समिती या पदाचे बिनविरोध निवड झालेली असं जाहीर करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक राजीव गांधी भवन येथे पार पडली। या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली। स्थायी समिती सभापतीपदासाठी एकूण 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली। नवीन सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन केले। यावेळी महापौर हिमागौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्य आणि नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभापती मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। नवीन सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान मच्छिंद्र सानप यांची निवड होताच त्यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। विजयाच्या जल्लोषात सानप यांनी दंड थोपटत उत्साह व्यक्त केला। खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं। ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत। पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, यांची समजूत कशी काढण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे। राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता। बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतेही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही, पण असं या ठिकाणी झालं नाही। त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं। पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं
तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं.